नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये रुपाली, मोना आणि आर्या बाहेर बोलत असतात की काही करून अप्पी आणि अर्जुन एकत्र आले नाही पाहिजे. हे अमोल ऐकून घेतो. मग अमोल विचार करतो, हे मला सांगायला पाहिजे. पण त्याला त्याच्या बाबाची गोष्ट आठवते की रुपाली वहिनीला फक्त स्वप्नील दादाच समजावू शकतात. तर अमोल कदम आणि आजोबा बापू आणि स्वप्नीलला हे सांगतो की आर्या काकी, रुपाली काकी आणि मोमा मिळून बाबाला एकत्र येऊ द्यायचं नाही, म्हणून आर्या काकी डॉक्युमेंटमध्ये काहीतरी घोळ घालणार आहे हे सांगतो. हे ऐकून स्वप्नील चिडतो. इकडे आर्याने घातलेल्या डॉक्युमेंट घोळमध्ये अप्पीपर्यंत पोहोचली असते. अप्पी अर्जुनला आर्याबाबतीत कठोर निर्णय घ्यायला सांगते. तर अर्जुन आर्याला नियमानुसार निलंबित करतो. म्हणून आर्या आता जॉबवर जाऊ शकत नाही. हे जेव्हा अमोलला कळते तेव्हा अमोल जाम खुश होतो आणि समोर बाबाला कसं एकत्र आणायचं याचा विचार करू लागतो. कदम अर्जुनला विचारतो, तिला निलंबित का केलं? तर अर्जुन सांगतो, आर्याने खूप मोठी चूक केली, म्हणून मी तिला पर्सनल लाईफ बाजूला ठेवून तिला तत्वानुसार निलंबित केलं. हे मग कदमला पण पटतं. पण इकडे रुपाली आणि मोनाची पण वाट लागली असते. आर्या निलंबित झाल्यामुळे आता आर्या निलंबित झाली आहे. तर आता अप्पी अर्जुनकडे कसे एकत्रित येणार आणि अप्पी अर्जुनला आपण कसं एकत्रित नाही येऊ द्यायचं, या बाबतीत कसं करायचं. आणि अप्पी अर्जुन आता मोकळे झाले आहे. पण हे इकडे स्वप्नीलला कळलं असतं. स्वप्नील रुपालीला आतमध्ये घेऊन जातो. स्वप्नील रुपालीला बोलतो, तुझे काही प्रताप थांबतच नाही आहे, आता आपण या घरात राहूया नाही. तर स्वप्नील रुपालीचा हात धरून घरून जायला निघतो. अर्जुन आपल्या रूममध्ये असतो. अर्जुनला काही माहीत नसतं हे जात असतात म्हणून. आणि स्वप्नील रुपालीला घेऊन घराबाहेर निघतो. आता हे पाहणं रंजक ठरणार आहे की रुपाली वहिनी आणि स्वप्नील खरंच घर सोडून गेलेत का, आणि अप्पी अर्जुन कसे एकत्र येणार. यासाठी आमचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.